तुझी माझी यारी भाग 64. मागील भागात कॉलेजमध्ये खूप वेळ झाली होती, पण ऋतिक आणि ओजस एकमेकांना घोरतच होते. तेवढ्यात कॉलेजची शेवटची बेल वाजते. तेव्हाच दोघांची तंद्री तुटते. ते दोघंही सावीला बघतात, पण सावी त्यांना तिथं दिसत नाही, कारण ती तिथून निघून गेली होती. तर आतापासून पुढे ओजस ऋतिककडे आपला बोट दाखवत बोलतो, तुझी प्रॉब्लेम काय आहे? थोड्या वेळासाठी आम्हा दोघांना एकटा नाही सोडू शकत का तू? तुझ्यापासून माझी सावी निघून गेली. मला तिच्यासोबत बाहेर जायचे होते. तिच्यासोबत थोडा वेळ स्पेंड करायचा होता. ऋतिक म्हणतो, एक्सक्यूज मी सावी, तुझ्यापासून गेली. माझ्यासोबत ती खूप खुश होती. जेव्हाही तू तिच्याजवळ येतोस तर तिचा मूड ऑफ होतो, आणि आजही तेच झालं. तर तू सावीपासून दूर राहा. ओजस म्हणतो, काय मी सावीपासून दूर राहू? तू दूर राहा सावीपासून, आणि माझ्यापासून सुद्धा. ओजस म्हणतो, मला तुझ्यावर आधीच डाऊट होता की तू सावीला लाईक करतो. आणि हो, सावी तुझी नाही आहे, ती माझी होणारी बायको आहे. तर प्लीज माझ्या बायकोला आपलं म्हणणं बंद कर, समजलं? तसंही तुला काही माहिती नाही, सावीसोबत माझं लग्न केव्हाचा फिक्स झाला आहे. ओजस ऋतिकला हे सर्व खूप ॲटिट्यूडने बोलत होता. त्याला असं वाटत होतं की ऋतिकला हे ऐकून मागे हटेल, पण त्याला काय माहीत, हा R3 बाईचा ऋतिक गुप्ता आहे, ज्याने कधीच मागे हटणे कधी शिकलेच नाही, आणि नाही हरणे शिकले. जी तर गोष्ट इगोची होती, तर ते R3मध्ये कुटून भरलेले होते, आणि ऋतिक कोणापेक्षा कमी नव्हता. ऋतिक त्याचे ऐकून थोडी तिरकस स्माईल करून बोलतो, तर काय झालं? ती तुझी होणारी बायको आहे, हे तर स्वप्नातही होऊ शकत नाही. आणि गोष्ट लग्नाची, तर त्याला खूप वेळ आहे. लग्न तर होईल, पण माझ्यासोबत. पण इतक्या वर्षात तू सावीला आपला बनवू शकला नाहीस. मग तो ओजसच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, चल आता दोघंही मिळून आपल्या प्रेमासाठी फाईट करू. बघू कोणाला प्रेम मिळतो ते. असं म्हणून ऋतिक निघून जातो. कदम निवासमध्ये सावी घरी आली होती. ती जसं घरात येते, तिला थोडं विचित्र वाटते, कारण आज घरातील सर्व नोकर-चाकर भीत काम करत होते. ती स्वतःशीच म्हणते, काय झालं? आज सर्व इतके वियर्ड का वागत आहेत? का ऋषीने ह्या सर्वांना पनिशमेंट दिली, जे सर्वजण चुपचाप आणि घाबरलेले आहेत? नाही, ऋषी आता खूप चेंज झाला आहे. तो हे सर्व नाही करू शकत, आणि आभा त्याला हे करू देणार नाही. ती चालत हॉलमध्ये आली होती. तेवढ्यात ती बघते की सोफ्यावर मिस्टर कदम बसले आहेत. मग तिला सर्व समजते की आज मिस्टर कदम निवासमध्ये आले आहेत. तरच घरातलं वातावरण चेंज झालाय. ती त्यांना पाहून पळत ओरडतच बोलते, बडे पप्पा, आणि ती त्यांना मिठी मारते. मिस्टर कदम सावीला पाहून खूप खुश होते. ते बोलतात, तर कसा आहे माझा बेटा? सावी हसत बोलते, बडे पप्पा व्हेरी फनी. मिस्टर कदम म्हणतात, अरे सावू, तू आत्ताही तशीच आहेस, अजिबात बदलली नाही तू. तू माझ्यासाठी बेटी नाही, माझा शेरबेटा आहेस, जो कधीच माझ्यापासून नाराज राहू शकत नाही. सावी स्माईल करते. ती बोलते, तुम्ही कधी आलात? मला सांगितलं असतं तर तुम्हाला घ्यायला आली असती मी. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, असं म्हणून ती चूप होते, जसं की सरप्राईजवाली गोष्ट तिला बोलायची नव्हती. मिस्टर कदम आपली एक भोवई उंचावून तिला बघतात, जसं की ते तिला विचारत होते की काय सरप्राईज आहे. सावी गोष्ट बदलवत बोलते, ते बडे पप्पा, तुम्ही खूप दुरून आलात, थकले असाल, तुम्ही आराम करा. असं म्हणून ती तिथून पडायचा विचार करत होती, पण मिस्टर कदमला तिची नौटंकी समजत होती. ते तिला विचारतात की काय सरप्राईज आहे. सावीला हे म्हणायचे होते की आता ऋषीच्या लाईफमध्ये कोणी व्यक्ती आली आहे, ज्यावरून त्याची लाईफ खूप चेंज झाली आहे, आणि ही गोष्ट बोलून ती मिस्टर कदमला सरप्राईज द्यायचा विचार करत होती. पण तिला ऋषीला एकदा विचारून सांगायचे होते. एकदम ती ही गोष्ट त्यांना सांगू शकत नव्हती, कारण मिस्टर कदम कदाचित आभाला ॲक्सेप्ट करणार नाहीत, म्हणूनच ती सांगायला घाबरत होती. पण मिस्टर कदम तिला पुन्हा विचारत असल्यामुळे ती ऋषी आणि आभाबद्दल त्यांना सांगून टाकते. मिस्टर कदम तिचं ऐकून स्माईल करतात, आणि तिला तिच्या रूममध्ये जायला सांगून स्वतःसुद्धा आपल्या रूममध्ये जातात. इकडे सावी थोडी कन्फ्यूज होती, कारण इतकी मोठी गोष्ट सांगूनसुद्धा त्यांचा रिॲक्शन फक्त एक स्माईल होती.
त्यांनी तिला त्यापुढे काहीच विचारलं नाही की ती मुलगी कोण आहे. ती स्वतःशीच बोलत असते तेव्हा तिला आभाचा विचार येऊन ती सरळ आभाच्या रूममध्ये जाते. आभा आपल्या रूममध्ये उदास होऊन बसली होती, कारण ऋषी तिच्या रूममधून रागाने निघून गेला होता आणि तो तिचा कालसुद्धा उचलत नव्हता. सावी तिच्याजवळ येते आणि एकदम तिला म्हणते, आभा, तू बडे पप्पांना भेटली? आभा जेव्हा सावीचे ऐकते तिला आठवते की मिस्टर कदम ऋषीचे वडील आहेत. आभा म्हणते, हो, मी त्यांना भेटली आणि जे जे झालं आभा सावीला सर्व सांगते. सावी म्हणते, काय बोलतेस तू आभा? बडे पप्पा तुझे बॉयफ्रेंड आहेत, तेही तेवाले ज्यांची प्रशंसा तू आजपर्यंत करत आहेस, आणि तू हे ऋषीला सुद्धा बोलली? आभा म्हणते, यार सावी, मी म्हटले ना की ते फक्त माझे आयडल आहेत आणि ते खूप चांगले फ्रेंड आहेत माझे. ते एक असं व्यक्ती आहेत ज्यांना मी कधीच आपल्या लाईफमधून जाऊ देऊ शकत नाही. पण ऋषी का माहीत मला त्यांच्यापासून दूर करत आहे? ते तर त्याचे पप्पा आहेत ना, तर तो का आपल्या पप्पांना माझ्यापासून दूर करतोय? प्रॉब्लेम काय आहे त्याची? सावी म्हणते, सावी तिचे सर्व ऐकते आणि समजते की ती तिला म्हणते, आभा, मला माहीत आहे तुझ्या मनात हजारो प्रश्न आहेत ज्याचे उत्तर तुला आता पाहिजे, पण तुला हळूहळू तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. फक्त तू थोडी वेट कर. असं म्हणून सावी आपल्या रूममध्ये जाते. सकाळी ऋषी कालच्या सायंकाळपासून घरी आला नव्हता. आभा रात्रीपासून त्याची वाट पाहत त्याच्याच रूममध्ये होती. असंच वाट पाहत ती झोपी गेली आणि आता सकाळ झाली होती. आभाचे डोळे उघडतात तशी ती पटकन आपल्या आसपास बघते, पण ऋषी तर तिथं नव्हता. त्याने तिचे मॅसेजसुद्धा बघितले नव्हते. आबाला हे बघून खूप वाईट वाटत होते. इकडे मिस्टर कदम ब्रेकफास्ट करत होते. शर्माही त्यांच्यासोबत होता. शर्मा म्हणतो, सर, ऋषी कालपासून घरी आलेला नाही. मिस्टर कदम म्हणतात, तो माझा मुलगा आहे, तो कुठे जाऊ शकत नाही. हा आमचा घर आहे ज्याला तो कधीच सोडू पण शकत नाही. जेव्हा त्याचा राग शांत होईल तेव्हा तो परत येईल. शर्मा मनातच म्हणतो, जसं कधी कधी तुमचाच गुस्सा लवकर शांत होत नाही तर तुमच्या मुलाचा कसा होईल. तेवढ्यात सावी आणि आभा दोघेही सोबतच ब्रेकफास्ट करायला येतात. त्या दोघीही मिस्टर कदमला गुड मॉर्निंग विश करतात आणि ब्रेकफास्ट करायला लागतात. मिस्टर कदम आभाला बघत होते, जी खूप उदास होती, आणि ही गोष्ट नोट करतात की आभा काहीच चांगल्या प्रकारे खात नाही आहे. तेवढ्यात ते आभाला म्हणतात, तू काही डायटिंग करत आहेस का? आभा म्हणते, नाही, अजिबात नाही. आभा पटकन बोलते. मिस्टर कदम म्हणतात, हे बघ, तू आता यंग आहेस, तुला चांगल्या प्रकारे पोट भरून खायला पाहिजे, ज्याने तू स्ट्रॉंग होशील. ही काय चिमणीसारखी खात आहेस? स्ट्रॉंग असशील तर तू स्वतःसोबतच दुसऱ्यांची सुद्धा काळजी घेशील. आभा त्यांच्याकडे पाहत विचार करत होती की त्यांना काय म्हणायचे आहे. तिला ऋषीची काळजी आहे ही गोष्ट मिस्टर कदमने जाणून घेतली होती. हीच गोष्ट मिस्टर कदमची आभाला चांगली वाटत होती, कारण ते तिची प्रॉब्लेम आधीच समजून घेत होते. आभा त्यांना पाहून स्माईल करते आणि मग खाऊ लागते. सावी तर खूप खात होती, तिला कोणाचीही पर्वा नव्हती. मिस्टर कदम आणि आभात काय बोलणे चालले आहे हे तिला काहीच त्यांच्यात लेणं देणं नव्हतं, कारण खाणे हे सावीची खूप मोठी कमजोरी होती, ज्याच्यासमोर ती कोणाचेही ऐकत नव्हती. तेवढ्यात मिस्टर कदम सावीकडे बघून बोलतात, सावू, तुझी स्टडी कशी चालू आहे? सावी खूप मज्जा घेत होती खाण्यामध्ये, पण ही गोष्ट तिच्या कानावर पडते. आबालाही ते पाहून खूप हसू येत होते. सावी घाबरत बोलते, आता तर ठीकच चालू आहे बडे पप्पा. ती एक फेक स्माईल करते. मिस्टर कदम म्हणतात, अच्छा, पण ह्यावेळी तुझा स्कोर अजिबात चांगला नाही की तू स्टडीमध्ये किती पुअर आहेस. आय डोंट लाईक इट. मग सावी म्हणते, ते बडे पप्पा, तुम्हाला तर माहीतच आहे ना की स्टडीमध्ये मी आधीपासूनच वीक आहे, पण ह्यावेळी पूर्ण प्रयत्न करेन. असं म्हणून सावी कॉलेजला जाण्यासाठी उठते आणि त्यांना बाय करते. संध्याकाळी भेटू असं म्हणून ती आबाचा हात पकडून जाऊ लागते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करा.